ज्याने महाराष्ट्रातील लाखो महिलांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण केले आहे। ही योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। राज्य सरकारच्या वतीने महिलांना आर्थिक स्वावलंबन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या या योजनेने आता एक नवीन टप्पा गाठला आहे। सध्या सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली आहे की लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी जमा होणार, किती पैसे मिळणार आणि ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील तर अशा लाडक्या बहिणींनी काय केले पाहिजे। तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजेच की ज्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले असतील, म्हणजेच की आतापर्यंत 18 हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी जमा होणार हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। आणि ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील, म्हणजेच की या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता जमा झाला नसेल, डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर अशा लाडक्या बहिणींनी काय केले पाहिजे जेणेकरून मागील हप्ते या ठिकाणी जमा होतील ते देखील आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजेच की अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। राज्य सरकारच्या वतीने लाडक्या बहिणींसाठी एक खूप मोठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आतापर्यंत आपल्याला दरमहा 1500 रुपये मिळत होते, परंतु आता राज्य सरकारच्या माध्यमातून काही महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये येत असल्याचं बघायला मिळत आहे। राज्य सरकारने बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय आता घेतला असून राज्यातील प्रत्येक बहिणींना नक्कीच दिलासा मिळणार आहे। आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक नाही तर 2 हप्त्यांचे पैसे एकत्र जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे। म्हणजेच की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता या 2 महिन्यांचे मिळून एकूण 3000 रुपये आता महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। डीबीटीच्या माध्यमातून हे पैसे जमा केले जाणार असल्यामुळे ही रक्कम थेट आता या ठिकाणी लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होईल। त्यामुळे कोणत्याच लाडक्या बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। डीबीटी म्हणजेच की मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर थेट लाभ हस्तांतर या प्रक्रियेद्वारे आता बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्यामुळे यामध्ये कोणताही मध्यस्थ नसेल। म्हणजेच की राज्य सरकारने पैसे वाटप करण्यासाठी बटन दाबलं, सरकारने पैसे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू केली की लगेच या ठिकाणी तुमच्या थेट बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होतील। त्यामुळे आता कोणत्याच बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही। त्याचबरोबर आता सरकारच्या माध्यमातून बहिणींना खुश करण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये येत आहेत। तर आता बघा, जर तुमचे सर्व कागदपत्रे बरोबर असतील, तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असाल, लाडकी बहीण योजनेच्या सर्व निकषामध्ये तुम्ही बसत असाल आणि तर म्हणजेच की कदाचित तुमच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील, म्हणजेच की कदाचित तुमच्या देखील खात्यावरती नोव्हेंबर महिन्याचा 17वा आणि डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाला नसेल तर घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही। राज्य सरकारने यासाठी 181 हा हेल्पलाईन नंबर जारी केला आहे आणि या नंबरवरती फोन करून तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता। KYC मधील अडचणी असोत किंवा हप्ता न मिळणे, म्हणजेच की हप्ता जर तुमच्या खात्यावरती जमा होत नसेल किंवा KYC संदर्भामध्ये तुमचा काही प्रश्न असेल तर या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आता हेल्पलाईन वरती मिळतील। आता तुम्हाला कुठे कॉल करायचा आहे तर बघा, राज्य सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये आला आहे। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील किंवा म्हणजेच की हप्ता जमा होत नसेल किंवा लाडकी बहीण योजने संदर्भामध्ये जर तुमची काही तक्रार असेल तर या सर्व तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी 181 नंबरची हेल्पलाईन सुरू केली आहे। आणि तुम्हाला जर काही म्हणजेच की अडचण वाटत असेल, जर तुमची काही तक्रार असेल, जर तुमच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे हप्ते जमा होत नसतील तर तुम्ही नक्कीच 181 या हेल्पलाईन वरती कॉल करा, जेणेकरून तुमच्या समस्येचे निवारण केले जाईल। हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आता हेल्पलाईन वरती मिळतील। महिलांच्या मदतीसाठी ही सेवा 24 तास उपलब्ध करून देण्यामध्ये आली आहे, ज्यामुळे प्रशासकीय कामकाजामध्ये आता पारदर्शकता येईल। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं
तर लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी उचललं आहे. ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील, म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर बऱ्याच लाडक्या बहिणींचे हप्ते हे बंद झाले आहेत. जर तुमचे देखील हप्ते बंद झाले असतील आणि लाडकी बहीण योजनेबद्दल जर तुमची काही तक्रार असेल तर तुम्ही 181 यावरती कॉल करू शकता, जेणेकरून तुमच्या समस्याचे निराकरण केले जाईल. म्हणजेच की ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती मागील हप्ते जमा झाले नसतील तर अशा बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. फक्त एक छोटंसं काम करायचं आहे. कोणतं काम करायचं आहे तर तुम्हाला 181 या हेल्पलाईनवरती तुम्हाला कॉल करायचा आहे, जेणेकरून तुमच्या सर्व समस्याचे निराकरण केले जाईल. तर अशा पद्धतीने राज्य सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला असल्यामुळे आता नक्कीच याचा लाडक्या बहिणींना फायदा होणार आहे. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नव्हते आणि ज्या लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेबद्दल तक्रार होती, तर अशा लाडक्या बहिणींनी काय केले पाहिजे हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यानंतर आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता पुढचे हप्ते नेमके कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे आपण बघूयात. म्हणजेच की आतापर्यंत ज्या ज्या बहिणींच्या खात्यावरती सर्व हप्ते जमा झाले असतील, म्हणजेच की 18 हप्ते जमा झाले असतील, तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता पुढचा हप्ता म्हणजेच की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता नेमका कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे आपण आता बघूया. तर आता सरकारच्या माध्यमातून बहिणींसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यामध्ये येत आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता लाडक्या मतदारांना, बहिणींना म्हणजेच की महिला मतदारांना खुश करण्याचा सरकार प्रयत्न करत असून लवकरात लवकर बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे असा देखील प्रयत्न आता सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये येत आहे. त्यानुसार आता बहिणींच्या खात्यावरती पुढचे हप्ते जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती एक नाही तर 2 हप्त्यांचे पैसे जमा होणार आहेत. जानेवारी महिन्याचा हप्ता आणि फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता जमा होणार असल्याचं सांगण्यामध्ये आलं आहे. म्हणजेच की 2 हप्त्यांचे कितीतरी एकूण 3000 रुपये आता बहिणींच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या माध्यमातून आता जमा होणार आहेत. आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, कारण की जानेवारी महिना तर संपत आला आहे. मग या महिन्यामध्ये हप्ता मिळणार का हप्ता म्हणजेच की वाटप करायला सरकारला उशीर होणार असा देखील प्रश्न आता उपस्थित झाला आहे. परंतु बहिणींना काळजी करण्याची काहीच गरज नाही. 5 फेब्रुवारी या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि त्या आधीच बहिणींच्या खात्यावरती आता हप्त्याचे पैसे जमा होणार. म्हणजेच की जानेवारी महिन्याचा हप्ता जो आहे तो 31 जानेवारीपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा सांगत आहे, लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत सरकारने 18 हप्ते वाटप केले. डिसेंबर महिन्याचा जो 18वा हप्ता आहे हा मकर संक्रांतीच्या दिवशी जमा झाला. डिसेंबर महिन्याचा 18वा हप्ता जमा झाल्यानंतर जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आणि त्यातच बहिणींसाठी मोठी बातमी समोर आली असून आता या ठिकाणी जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे जाहीर झाले आहे. 5 फेब्रुवारी या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू होत असल्यामुळे निवडणुकीच्या आधी सरकार बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं सांगण्यामध्ये आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निवडणुकीच्या आधीच बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा या ठिकाणी 19वा हप्ता जमा होणार. या अनुषंगाने साधारणतः 31 जानेवारीपर्यंत लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता हा बहिणींच्या खात्यावरती जमा होणार आहे हे लक्षात घेणं देखील अत्यंत आवश्यक आहे. तसेच आता फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता लवकर जमा होण्याची दाट शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला साधारणतः पहिल्या आठवड्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाऊ शकतो, कारण की सध्या निवडणुकीचा कालावधी सुरू असल्यामुळे सरकार बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करेल आणि त्या अनुषंगाने बहिणींच्या खात्यावरती नियमितपणे हप्ते जमा होतील. म्हणजेच की सध्या जानेवारी महिना सुरू असल्यामुळे याच जानेवारी महिन्यामध्ये सरकारला हप्ता द्यावाच लागणार आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर बहिणींच्या खात्यावरती आता हप्ता जमा होण्याचे देखील काही कारणे समोर आले आहेत. पहिलं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजेच की खरं तर आता सरकारला हप्ते वाटप करण्यासाठी उशीर होत आहे. प्रत्येक वेळेस सरकारला हप्ता वाटप करण्यासाठी उशीर होताना आपल्याला बघायला मिळत आहे आणि हप्ता जमा होताना उशीर होत असल्यामुळे सध्या बहिणींनी सरकारवरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि जर बहिणी अशाच नाराज राहिल्या तर निवडणुकीमध्ये सरकारला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे आता सरकार काय करत आहे तर लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी काय करावे लागेल तर सरकारच्या देखील
लक्षामध्ये असं आलं असेल की आता बहिणींच्या खात्यावरती हप्ते या ठिकाणी जमा करावे लागतील। म्हणजेच की या सर्व गोष्टींचा विचार केला तर सरकार बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे। सरकार बहिणींच्या खात्यावरती लवकरात लवकर पैसे जमा करण्याचा प्रयत्न करत आहे। आता हप्ता मिळण्याचं हे महत्त्वाचं पहिलं कारण झालं, म्हणजेच की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सरकार बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि त्यानंतर दुसरे जे कारण आहे ते म्हणजेच की सध्या जानेवारी महिना सुरू आहे आणि जानेवारी महिना सुरू असल्यामुळे जानेवारी महिन्याचा हप्ता याच महिन्यामध्ये जमा करणे अपेक्षित आहे। कारण की या ठिकाणी सरकारने देखील जाहीर केलेले होते की प्रत्येक महिन्याचा हप्ता हा प्रत्येक महिन्यामध्येच जमा होणार। त्यामुळे सध्या जानेवारी महिना सुरू असल्यामुळे याच महिन्यामध्ये हप्ता जमा होणे अपेक्षित आहे। म्हणजेच की या सर्व कारणांमुळे आता जानेवारी महिन्याचा जो 19वा हप्ता आहे तो याच महिन्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे। म्हणजेच की साधारणतः 31 जानेवारीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होईल। म्हणजेच की अवघ्या काही दिवसांमध्ये, अवघ्या काही वेळेत आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जानेवारी महिन्याच्या 19व्या हप्त्याचे किती तर 1500 रुपये या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे आता बहिणींची प्रतीक्षा संपली, जानेवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, तर जानेवारी महिन्याचा हप्ता हा 31 जानेवारीपर्यंत जमा होणार हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा केला जाईल। सरकार या ठिकाणी हप्ता वेळेमध्ये देण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकते, कारण की म्हणजेच की बहिणींना खुश करण्यासाठी सरकार सध्या प्रयत्न करत आहे आणि त्या अनुषंगाने सरकार प्रत्येक हप्ता आता या ठिकाणी म्हणजेच की वेळेवरतीच वितरित करण्याची देखील शक्यता आहे। पुन्हा एकदा सोप्या भाषेमध्ये सांगत आहे, ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आतापर्यंत सर्व हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती पुढचा हप्ता म्हणजेच की जानेवारी महिन्याचा 19वा हप्ता हा याच जानेवारी महिन्यामध्ये साधारणतः 31 तारखेपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये जमा केला जाईल हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। तसेच ज्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झालेले नव्हते तर अशा बहिणींनी या ठिकाणी 181 या हेल्पलाईनवरती म्हणजेच की संपर्क साधू शकता, जेणेकरून तुमच्या समस्येचे निवारण केले जाईल। म्हणजेच की सरकार बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे। ज्या देखील बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते तर अशा देखील बहिणींसाठी सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचं बघायला मिळत आहे। तर अशा पद्धतीची बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला बघायला मिळत आहे। तसेच आता बऱ्याच लाडक्या बहिणींचा असा देखील प्रश्न होता की 2100 रुपयांचा हप्ता कधीपासून जमा होणार, तर बघा 2100 रुपयांचा जो हप्ता आहे तो अद्याप देखील बहिणींच्या खात्यावरती जमा होत नाही। म्हणजेच की सरकारने अद्याप देखील 2100 रुपयांच्या हप्त्या संदर्भातील कोणतीच घोषणा केली नाही, परंतु येत्या मार्च महिन्यामध्ये राज्याचा अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पामध्ये सरकार 2100 रुपयांच्या हप्त्याबाबतची या ठिकाणी घोषणा करू शकते। जर सरकारने 2100 रुपयांचा हप्ता देण्याबाबत घोषणा केली तर नक्कीच बहिणींना दिलासा मिळू शकतो। मात्र सध्या तरी बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपयांचा हप्ता जमा केला जात आहे हे देखील लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। तसेच अजून एक बहिणींसाठी महत्त्वाची बातमी म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींची EKYC राहिली होती, म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींनी सरकारने सांगून सुद्धा EKYC केली नव्हती तर अशा बहिणींसाठी सरकार पुन्हा एकदा EKYC करण्यासाठी मुदतवाढ देण्याची दाट शक्यता बघायला मिळत आहे। आणि जर सरकारने पुन्हा एकदा बहिणींना EKYC करण्यासाठी मुदतवाढ दिली तर नक्कीच ज्या बहिणींची EKYC राहिली होती तर अशा बहिणींना दिलासा मिळू शकतो। म्हणजेच की कोणत्याच बहिणींना आता काळजी करण्याची किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। सरकार प्रत्येक बहिणींचा आता विचार करत आहे। निवडणुकीमुळे सरकार प्रत्येक बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे आता प्रत्येक बहिणींची जी काही चिंता असेल ती आता मिटणार आहे। आता पुन्हा एकदा सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर बघा आता म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये सर्व काही माहिती पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करत आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मागील काही हप्ते जमा झाले नसतील, म्हणजेच की लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असताना सुद्धा काही मागचे हप्ते जर तुमच्या देखील खात्यावरती जमा झाले नसतील तर तुम्ही 181 या हेल्पलाईनवरती कॉल करा, जेणेकरून तुमच्या सर्व समस्याचे निवारण केले जाईल। त्यानंतर ज्या म्हणजेच की बहिणींच्या खात्यावरती
आतापर्यंतचे सर्व हप्ते जमा झाले असतील तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा देखील हप्ता हा वेळेमध्ये जमा केला जाईल, हे देखील तुमच्या लक्षामध्ये आलं असेल। आणि त्यानंतर ज्या देखील म्हणजेच की लाडक्या बहिणींची ई-KYC झाली नव्हती, ज्या देखील लाडक्या बहिणींनी सरकारने सांगून सुद्धा ई-KYC केली नव्हती, म्हणजेच की ई-KYC करण्यासाठी ज्या लाडक्या बहिणींना वेळच मिळाला नाही, म्हणजेच की आता बऱ्याच बहिणी ह्या कामामध्ये खूप व्यस्त असतात आणि कामामुळे बऱ्याच लाडक्या बहिणींना ई-KYC करता आली नाही। म्हणजेच की जर कदाचित तुम्ही देखील ई-KYC केली नसेल तर सरकार पुन्हा एकदा आता ई-KYC करण्यासाठी मुदतवाढ देण्याची शक्यता आहे आणि सरकारने पुन्हा एकदा ई-KYC करण्यासाठी मुदतवाढ दिली तर ज्या बहिणींची ई-KYC झाली नव्हती तर अशा बहिणींना दिलासा मिळेल। म्हणजेच की या सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर राज्य सरकार काय करत आहे तर प्रत्येक बहिणींना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे। तर अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा। ही माहिती जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर इतर लाडक्या बहिणींसोबत देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती बघायला मिळेल आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।